धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न हा पूर परिस्थितीमध्ये जे महिला असतात, प्रेग्नंट महिला, त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. इकडे मंत्री महोदयांना मला हा एकच प्रश्न विचारायचा आहे की जे हाय रिस्क प्रेग्नन्सीज असतात त्यांच्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीचं ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा पूर जी परिस्थिती असते तेव्हासाठी वेगळी एक इमर्जन्सी आपण त्याच्यासाठी काय करणार आहात का? कारण जे ॲम्ब्युलन्सेस आहेत ते आहेत, पण पूर परिस्थितीमध्ये हे सुद्धा ॲम्ब्युलन्सेस तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि डेफिनेटली जे पाणी घरात येतं त्याच्यामुळे हायजीन प्रॉब्लेम्स होतात, त्याच्यामुळे मिसकॅरेजेस होतात. पण त्याच्या पलीकडे सुद्धा जेव्हा गावामध्ये जेव्हा ॲम्ब्युलन्स होत नाही, आपण खूप न्यूजमध्ये सुद्धा बघतो की काय काय महिलांना म्हणजे खांद्यावर घेऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायला लागतं. तर ह्या सगळ्या सिच्युएशनसाठी सुद्धा आपण शासन म्हणून काही वेगळ्या इमर्जन्सीज सुद्धा इकडे करणार आहात का? धन्यवाद. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नमिताताई मुंदडांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा बरोबर आहे. कारण विशेषतः ज्या वेळेला अशा पद्धतीची पावसाची परिस्थिती किंवा महापुराची परिस्थिती येते त्यावेळेला काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. विशेषतः मागच्या महापुरामध्ये सुद्धा धाराशिव असेल किंवा ज्या पद्धतीनं परिसरात पाऊस आला तिथं सुद्धा आमच्या आरोग्य विभागाच्या टीमनं खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलं की ज्याच्यामुळे लोकांच्या मध्ये चांगल्या पद्धतीचा एक मेसेज गेला. तरी सुद्धा आपण म्हणताय त्याप्रमाणे भविष्य काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीची आपत्कालीन व्यवस्था उभा करण्यासाठी निश्चितपणे आरोग्य विभाग निर्णय घेईल.